नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, TRTI पोलीस भरती 2025, PSI, STI, ASO, TET मिलिटरी भरती ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे, फक्त त्या विद्यार्थ्यांसाठीच व्हिडिओ असणार आहे. रिस्पॉन्स शीट तुम्ही पाहिलेली असेल. त्याचबरोबर त्यानुसार कट ऑफ किती लागेल यावर आपण चर्चा करूया. पुढील प्रोसेस काय राहील, कोणत्या विद्यार्थ्यांना 20, 30, 35, 40, 45, 50, 60, 65, 70, 80 एवढे गुण आहेत. तर सर सिलेक्शन होणार काय, हे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. त्याचबरोबर नॉर्मलायझेशनचा फायदा कोणाला होणार, त्याचबरोबर किती मार्क्स आमचे वाढतील, यावर संपूर्ण माहिती द्या सर. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे कमेंट होते, त्यानुसार हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तुमचे सगळे क्वेरीज आहे ते मी इथे सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सुद्धा माहीत असलं पाहिजे की नॉर्मलायझेशन कसं होतं. त्याचबरोबर आमचं सिलेक्शन किती मार्क्सवर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण जे काही अपडेट आले ते सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता नॉर्मलायझेशनचा काय फंडा असते. तर विद्यार्थी मित्रांनो, जो नॉर्मलायझेशन आहे तो तुम्हा सर्वांना भेटणार हे नक्की. कारण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे. तुम्ही बघू शकता 3 शिफ्ट, 1, 2, 3 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे. कोणत्या शिफ्टमध्ये पेपर इझी येते, कोणत्या शिफ्टमध्ये पेपर हार्ड येतो, कोणत्या शिफ्टमध्ये पेपर इझी टू मॉडरेट येतो. तर त्याचा फायदा जो टफ शिफ्ट असते, जे टफ शिफ्ट असते त्यानुसार ते नॉर्मलायझेशन करतात विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचा फायदा तुम्हा सर्वांना भेटेल. कोणाचे आता नॉर्मलायझेशन कसं होईल, ज्या विद्यार्थ्यांचे जास्त चुकलेले असतील क्वेश्चन, ज्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन जास्त चुकलेले असतील त्या विद्यार्थ्यांच्या नॉर्मलायझेशन कमी जातो, त्या विद्यार्थ्यांच्या पर्सेंटाईल कमी जातो. हे तुम्ही सुद्धा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. नॉर्मलायझेशन सर्वांना भेटेल, पण त्यावर तुमचे चुका सुद्धा जे आहेत ते सुद्धा तुम्हाला मोजले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर पर्सेंटाईल तुमच्या सुद्धा जेवढे जास्त तुमचे चुका असतील तेवढा तुमच्या पर्सेंटाईल घसरते, हे सुद्धा समजून घ्या. आणि आता जो कट ऑफ येणार आहे तो तुमच्या पर्सेंटाईल बेसिसवर येणार आहे, कारण त्यांनी सांगितलेलं होतं की पर्सेंटाईल बेसिसवर आम्ही हे करूया. तुमच्या आता काही दिवसानंतर जसं बार्टी, टार्टी, आरती, सारथी, महाज्योती बाकीचे एक्झामसाठी जसं स्कोअर कार्ड आलं त्याच पद्धतीने तुमच्या सुद्धा स्कोअर कार्ड येईल. त्याचबरोबर तिथे मार्क्स असतील, तुमचे पर्सेंटाईल असतील विद्यार्थी मित्रांनो तिथे, आणि त्यानुसार तुम्हाला समजेल की आमचे मार्क्स किती वाढले, त्याचबरोबर पर्सेंटाईल काय आलं आमचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर नॉर्मलायझेशन तर सर्वांचं होणार, कोणाचे मार्क्स वाढतील, कोणाचे मार्क्स कमी होतील विद्यार्थी, हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. कारण जे टफ शिफ्ट असतं त्यांच्याबरोबर त्यांना ते करावं लागतं. आणि नॉर्मलायझेशनचा फायदा तुम्हाला सांगू शकतो, तो तुमच्या शिफ्टमध्ये जो टॉपर असतो तो रँकमध्ये मोजला जातो, हा एक मुद्दा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता पर्सेंटाईलवर हा एक मुद्दा असते, जो तुमच्या शिफ्टमध्ये जो टॉपर असतो. जसं आता समजून चला तुमची शिफ्ट आहे. एका विद्यार्थ्यांना जर 50 मार्क आहेत आणि त्याच्यापेक्षा कोणालाच जास्त नाही त्या शिफ्टमधून, तर हा त्या शिफ्टचा टॉपर ठरेल आणि याच्या पर्सेंटाईल तुम्हाला 99 समथिंग काही पाहायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो. असं सुद्धा इथे तुम्हाला पाहायला भेटेल. हे पर्सेंटाईल झालं. त्याचबरोबर आता 20, 30, 35, 40, 50 सर गुण आहेत, तर आमचं सिलेक्शन होणार का? तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो, ज्या पद्धतीने मी आता व्हिडिओ बनवले होते, तर सर्वात जास्त विद्यार्थ्यांचे जे गुण आहे ते 30 ते 40च्या मधात सर्वात जास्त मला गुण पाहायला भेटले आहेत. त्याचबरोबर कोणते विद्यार्थी 40 ते 45च्या मधात सुद्धा आहेत. पण जास्तीत जास्त जे मुलं आहेत ते 30 ते 40च्या मधामध्ये मला पाहायला भेटले आहेत, ज्यांचे कमेंट्स आले. काही विद्यार्थी असतात त्यांना 55 आहेत, काही विद्यार्थी कोणाला 80 सुद्धा आहेत, काही विद्यार्थी आहेत ज्यांना 76 सुद्धा आहेत. असे विद्यार्थी सुद्धा आहेत. त्यांचे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या नावासकट तुम्हाला मार्क्स सुद्धा मी दाखवणार विद्यार्थी मित्रांनो, त्यांना किती गुण आहेत. तर आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर सिलेक्शन होणार काय? सिलेक्शन त्याच विद्यार्थ्यांचं होणार ज्या विद्यार्थ्यांजवळ व्हॅलिडिटी आहे, ज्या विद्यार्थ्यांजवळ इन्कम सर्टिफिकेट सुद्धा आहे. हे सुद्धा समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुमच्याजवळ व्हॅलिडिटी असणे खूप गरजेचं आहे. जर तुमची सिलेक्शन झालं आणि तुमच्याजवळ व्हॅलिडिटी नसली तर तुम्ही अपात्र ठराल विद्यार्थी मित्रांनो. कारण त्यांनी मेन्शन केलेलं होतं की TRTIची जी भरती घेणारे आहेत, जी संस्था आहे त्यांना
जे विद्यार्थ्यांसाठी व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे, तर तुमच्यासाठी व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नो डाऊट ऑर्फन जे असतील, PWD आणि महिला ऑर्फन जे असतील, त्याचबरोबर PWD जे असतील आणि त्याचबरोबर जे महिला असतील, विद्यार्थी मित्रांनो जे फिमेल असतात, त्यांच्या कट ऑफ तुम्हाला डाऊनफॉल पाहायला भेटणार. त्यांच्या कट ऑफ तुम्हाला 30-35 वर सुद्धा पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. पण ज्या विद्यार्थ्यांना 60-70 गुण आहेत, पण त्या विद्यार्थ्यांची जवळ व्हॅलिडिटी नसली तर ते अपात्र ठरतील. हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. आणि जास्तीत जास्त स्कोर तुम्हाला सांगून देतो, 30 ते 40च्या मधामध्येच जास्त स्कोर आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत केलेला आहे. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या नॉर्मलायझेशन स्कोर सुद्धा वाढेल आणि त्याचबरोबर तुमच्या पर्सेंटाईल सुद्धा वाढेल. जसं काही अपडेट आलं संस्थेकडून, तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक सुद्धा करा. आपण भेटूया. तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आणखी विचारा. मी त्याचे सुद्धा उत्तर देणार. यानंतर जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला जागा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसह. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.